हाय नमस्कार मंडळींनो, आज आम्ही चाललेले आहोत वीकेंड आहे तर फिरायला. काल आम्ही गेलेलो मूवी बघायला, रितेश देशमुख यांचा आलेला आणि खूप सुंदर मूवी आहे तो. त्याच्यामुळे काल रात्रीचा शो होता आमचा 11:30 वाजताचा, त्याच्यामुळे सकाळी थोडी गडबड झाली. त्याच्यामुळे थोडा आराम करून बिरून झालाय आमचा. भरपूर प्लॅन बनवलेले ते कॅन्सल करायला लागले आम्हाला, कारण प्लॅन बनवलेले सकाळी इकडे जायचंय तिकडे जायचंय, पण थोडं लेट उठलो आणि सगळा गोंधळ झाला. ऍक्च्युली मूवी लेट नाईटचं आम्ही बुकिंग केलेलं, त्यामुळे घरी यायला पण लेट झाला. मग असं विचार केला की सकाळी जाऊ आम्ही कुठेतरी बाहेर, बट नाही जमलं. ठीक आहे, बट आता वीकेंड आहे तर घरी काय बसून करणार, तर जाऊया आपण फिरायला संध्याकाळी. तर आता आम्ही निघतो घरातून बाहेर. आता जिथे गाडी जाणार तिथे आम्ही फिरून येणार. येस, तुम्ही पण चला आमच्या बरोबर. चलो आता आम्ही चाललेलो आहोत फिरायला. बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवतोय, कारण काहीतरी कंटेंट पाहिजे ना. लोक विचारतात की तुम्ही व्लॉग का नाही बनवतायत. आता लोकांना काय सांगणार. म्हटलं आमचं थोडं शेड्यूल पण थोडं नाही, मध्ये ना आम्ही दोघंही अदितीला पण बरं नव्हतं आणि मलाही थोडं बरं नव्हतं आणि शेड्यूल पण थोडं बिझी होतं, त्यामुळे काही व्लॉग वगैरे बनवायला मिळालं नाही. तर आता म्हणलं आपल्याला बनवलं पाहिजे ना. सगळे आमचे फॅन्स फॉलोअर्स मित्रमंडळी सगळे वाट बघत असतात ना, तर त्यांच्यासाठीच. घरी बसून बसून पण कंटाळलेला, सकाळपासून मागे लागलेली चल जाऊया, पण सगळं थोडंफार आमचा प्लॅन चेंज झाला. त्याच्यामुळे आता संध्याकाळी तरी कुठेतरी फिरून यावं. ऍक्च्युली रात्री काल आम्ही मूवीला गेलेलो ना, रितेश देशमुख सरांचा मूवी आलाय ना राजा शिवाजी. खूप छान मूवी आहे. मी तर सगळ्यांना रिकमेंड करेन की तुम्ही नक्की जाऊन बघा तो मूवी. कारण आपल्याला म्हणजे आताच्या ज्या नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं जे काही त्यांचा इतिहास आहे तो कळणं खूप गरजेचं आहे. खरंच गाडी लागली चुकीच्या ह्याला. ऍक्च्युली जायचं तर वेगळ्या रस्त्याने, पण आम्ही आलो बोलण्याच्या एक्साइटमेंट मध्ये वेगळ्या रस्त्याने आलो. पण आहे ठीक आहे, इथूनही रस्ता आहे. आणि आम्ही असं सांगू की रितेश सरांनी खूप छान काम केलेलं आहे त्या मूवीमध्ये. त्याच्यामुळे तुम्हीही तुमच्या फॅमिली बरोबर तो मूवी नक्की पहा, तुम्हालाही आवडेल. जेनेली लेडी सोबत सर्व कलाकारांनी खूप छान त्यांची कामं केलेली आहेत, सो तुम्ही ते नक्की पहा. बऱ्याच दिवसांनी आम्ही आमचं जुन्या आठवणी ताजा करायला चाललो. दादरला होतो ना तेव्हा स्पेशली आम्ही खूप फिरायचो. खूप म्हणजे अदिती वसईवरून यायची. मला काय दादर मध्ये आपल्याला फिरायला भरपूर होतं. नाही, प्रत्येक ठिकाणांची मजा वेगवेगळी आहे, पण प्रयत्न करू आम्ही ते दादरला रेप्लिकेट करायचं. नाही, वसईची गोष्ट पण वेगळी आहे. वसईमध्ये पण फिरायला खूप छान छान आहे, पण आम्हीच कुठे अजूनपर्यंत फिरायला गेलो नाही आहे किंवा आम्हाला टाइम पण नाही मिळाला आहे. सो आता यावेळेला जरा वीकेंड आलेला आहे चांगला, तर म्हटलं की मस्त थोडा एन्जॉय पण करूया, वॉक पण करूया आणि जरा फिरून पण येऊया. तेव्हाच आम्ही पण थोडं रिलॅक्स होऊ दोघं जरा. आणि आम्हाला बघून तुम्ही रिलॅक्स व्हाल थोडेसे. आज काय चाललंय आपल्याला, आपण वेगवेगळ्या ठिकाणी चाललोय. आज मला वाटतं वैभव मला पूर्ण वसई दर्शन करणार आहे, पण जिथे जायचं तिकडे नेणार नाहीये. घरापासून आमच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, पण आम्ही अख्खा वेगवेगळं. मी पण मस्त खूप एक्सायटेड आहे. खूप दिवसांनी मला वैभव कुठेतरी मस्त फिरायला घेऊन चाललाय, ते पण मागे लागून. काय नाही, जे वसईत राहतात त्यांना माहिती आहे हा एरिया. त्यांना कळलंच असेल. तुम्हाला दाखवतो आम्ही एक्झॅक्ट कुठे चाललोय. थोडस ऊन आहे, पण थोड्या वेळाने जाणार. हा रस्ता सगळ्यांना माहितीच असेल. आमच्या दादरवाल्या मित्रमंडळींना पण माहिती आहे. आमचा पिकनिक स्पॉट असायचा. हो, आणि आमची लव्ह स्टोरी इथूनच सुरू झालेली आहे. काय वाटतं दीदी? किती दिवसांनी आलं माहितीये? 8 वर्षांनी येतोय. नाही, 8 पण नाही, जास्त वर्षांनी येतोय. नाही, मध्ये मी आलेलो आहे का घरापासून आमच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. पण बघा किती तो आळसपणा. आम्ही आता आलेलो आहोत सुरुची बीचला, वसईच्या. वसई ते वसई गावाच्या इथे सुरुची बीच आहे. तर आम्ही तिथे आता बऱ्याच वर्षांनी आलेलो आहोत. खूप बरं वाटतंय. सुरुवातीला इथे असे एवढी लोक नाही यायची, माणसं खूप कमी असली होती, पण आता येतात सगळेजण एन्जॉय करायला. चला गाडी जरा पार्किंगला लावूया आपण. हो, गाडी पार्किंग. मला बघ तिथे काय काय दिसतंय. मस्त काय मका भासतोय. समुद्र कुठे गेला बघ ना, इथे पहिला हे असं काहीच नव्हतं. तर समुद्र एकदम आतमध्ये गेल्यासारखं वाटतंय मला. इथे भर टाकली का काय माहिती, मे बी. आधी खाते का मग? हे बघा इथे मस्त असे स्टॉल आहेत.
अजून येतील भरपूर. आता सध्या हे गोळा वगैरे आहे इथे. हे बघा इथून असं जायचा रस्ता खूप बदलला ना इथे. अदिती भरपूर बदलला ना इथे. हो बघ ना, असं काहीच नव्हतं. हे असं काहीच नव्हतं इकडे. अबा आपले डॉगेश भाई हाय. म्हणजे पहिलं मला माझ्या अंदाजाने तरी समुद्र इकडे पहिला पाणी इथपर्यंत होतं. ऍक्च्युअली आता हे इथे मला वाटतं भर घातलीये. बापरे भरपूर फरक झाला ऍक्च्युअली. पण पाहिजे होतं हे असं. हो ऍक्च्युअली 5 मिनिटावरती राहतो आणि आपण येतोय किती दिवसांनी. अदिती थँक्यू सो मच. टी शर्ट पण काय भारी वाटतंय. माझे चॉईसच भारी आहे. डोळ्यावरती सूर्य येते ना त्यामुळे बघायलाच होत नाही. ठीक आहे जाणार थोड्या वेळाने. असं सनसेट होईल ना तेव्हा बापरे खूपच आतमध्ये गेला समुद्र. हो ऍक्च्युली आत गेलाय की ह्यांनी असं केलंय. बसायचं का घोड्यावर? नको. आधीच ना माझं आणि घोड्याचं एकदम चांगलं नातं आहे. निकेश भाईला तर चांगलंच माहिती आहे. हो. लहान असताना आम्ही काय कांड झालाय तो आमच्यावर. दोघांना एकत्र बसवणार आहे मी परत घोड्यावर. बघायचंय मला काय करतायत ते दोघ जण. तुम्ही पळताय की घोडा पळतोय? आम्ही मित्रांनो लहान असताना आम्ही दादरला ना चौपाटीवरती गेलेलो. मी पप्पा निकेश भाई होता आणि अजून कोणतरी होतं मला आठवत नाही. आणि मी हट्ट केला की घोड्यावरती बसायचं आहे. पण आमचा हट्ट असा एवढा भारी होता ना की रायडिंग आम्हाला स्वतःला करायची. माझ्या मागे निकेश भाई बसलेला आणि समोरून टांगा येतोय आणि एवढ्या जोरात धडक झाली ना टांग्याला की निकेश भाई त्या साईडला पडला, मी उजव्या साईडला पडलो आणि घोडा माझ्या अंगावरती. आणि घरी गेलो तर घरी गेल्यावरती कळलं की पाय फ्रॅक्चर झालाय. तेव्हा आजीने पप्पांची काय तासलेली काय विचारू नका. त्यामुळे घोड्याचं आणि माझं एकदम जवळचं नातं आहे. एकदम फेवरेट आहे वैभवचा. मग हवं काय सुंदर घोडा आहे. नाव काय रे मित्र तुझं? सुलतान. घोड्याचं नाव काय? सुलतान नाव आहे घोड्याचं. घोड्याचं नाव सुलतान. मला वाटलं तुझं नाव सुलतान आहे. मस्त आहे रे पण. किती रुपये नाही करायचं. और किधर से किधर तक? जा ना भैया. 100 रुपीज है. नहीं नहीं बोला उसको बाद में आते थे. भारी जगह घोड़ा. जा ना बस ना. अरे डरता नहीं है रे. मैं नहीं डरता है घोड़े से. जाना फोटो वीडियो ले लेना. मेरे को टेंशन नहीं, मैं नहीं बैठूंगी. थोड़ी देर बाद आएंगे. हाँ खूप दिवसांनी आलो यार समुद्रावरती. मस्त हवा आहे मस्त. हे बघा मस्त केला का बीच. आणि आपणच मोरकार काही येत नव्हतं इथे इतके दिवस. टांग्यात बसतोस काय? मी काय मी सगळीकडे बसायला तयार आहे. अगदी मस्त वातावरण आहे आणि खूप मस्त वाटतंय वाटतंय आज. मला तर एकदम शांत शांत पीसफुल वाटतंय एकदम छान. थँक्स टू मी. हा प्लॅन मी केला. मी मागे लागली तेव्हा हा प्लॅन झाला. चल रे कुठेतरी ने रे, जवळ का होईना आपण कुठेतरी ने. अच्छा हो मस्त तिकडे ना त्या साईडला सुरुचीची झाडं आहेत. भारीच वाटतंय. आपले दादरचे दिवस आठवले. हो खरंच. नाही अदिती मला ना चना मसालावाला दिसला तिकडे कुठेतरी दिसलेला. तो तिकडे कुठेतरी होता ना आता इकडे होता तो. मग चालला नाही आहे तिथे भरपूर आहेत. बघ ना समोर ठेवलाय ते. चटई पाहिजे का बसायला? चटई पण ठेवलं त्यांनी. चटई तुलाच घे. सलोनी सौरभ तुम्हाला खूप मिस करतोय. तुम्हाला पण इथे घेऊन येणार बीच वरती. आपल्या जवळ आहे यार आणि आपण येतच नाही. खरंच हे वसईत राहून हे बघा हे काय काम सांगितलं नाही. एवढ्या जवळ तुम्हाला राहून इथे काय सांगितलं नाही. याला माहित नाही. मला माहिती लव्ह स्टोरी तर इथूनच चालू झाली आणि बोलतो सांगितलं नाही. काय बोलायचं? करायची दुनियाच नाही रे बाबा. हाच तो बीच. इथूनच सुरुवात झालेली आमची. इथूनच यांनी मला फसवलंय. हे बघा आता सुलतानला पण राहत नाही वैभव शिवाय. जा आता वैभव बसच त्याच्यावर. काय नाही ग त्याची स्ट्रॅटेजी आहे सुलतानची. मस्त हाईट बघा नाही भारीच आहे. जा बस जा. तुला माहितीये आम्ही दादरला होतो ना सुट्टी पडली की ना पहिले आम्ही गावी जायचो. पण नंतर असं असं मोठं झालं पावसाळ्यात असं सुरू व्हायला लागायचं ना आम्ही मस्त समुद्रावरती फुटबॉल खेळायला जायचो. खरंच पोहायला पण जायचो आम्ही. हो चणा खायचा का? चणा मसाला बघ. चणा मसाला फिरतोय. ये ना त्या बोलू त्याला. चणे मला पागल. चणे मला
रिस्पेक्ट यार. अरे मी कुठे त्याला डिसरिस्पेक्ट करताय, त्यांना बोलवत आहे ना मी. बोलव त्याला, हाक ना भैया. क्या क्या है? चना मसाला है. अच्छा वैसा है, मुझे लगा चना मसाला है. नहीं काय आहे? ते शेवपुरी भेळपुरी असं आहे. नाही हो, नाही चना मसाला नाही. ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे, चना मसाला पोपट झाला आपला. दुसऱ्याकडे असेल ना. ते म्हणजे उत्तम आहे का? हा, भाईंदर समोर. हा. हे बघा, लोकांना काय दिसणार नाही, त्यामुळे त्यांना मला असं दाखवायला लागेल. त्या मागच्या साईडला माझ्या भाईंदर आहे, उत्तन बीच. हा. असं चालत चालत ना आपण मस्त बोरिवलीला जाऊ. हो फक्त पोहता येत नाही म्हणून. तेच. ते बघ तिकडे छोटीशी बोट पण आहे, बसायला का तुला जाऊन? नको, पाया भिजन मी. पावसाळ्यात यायला पाहिजे यार, मस्त स्पॉट आपल्या इथे. शेट, सगळेजण बोलतात काय यार, खूप चांगले स्पॉट्स आहेत इथे वसईमध्ये आणि आम्ही ते खूप मिस केलं. पण ह्या वर्षी ठरवलं आम्ही की एकही स्पॉट मिस नाही करणार, हो. सगळीकडे फिरणार. ही इथून सुरुवात केली आम्ही. आधी तिला एकदम आपलं लहानपण आठवलेलं आहे. बघा पाण्यात कशी मजा चालली आहे. बाई चपला जातील आपल्या. इथे आम्ही चपला काढलेल्या आहेत. ही बघा कशी खेळते. अरे रे, भिजवू का तुला? भिजवू का? नको अरे चला, पोहायला मजा येईल. नको. तिकडे बघा भारी झालंय. अदिती समोर बघा, हा. अच्छा. सूर्याचं पण आहे एका ठिकाणीच हे पडतं. भरती येते का? हा, भरती येते. पण सूर्य पण एका ठिकाणीच हे पडते, सूर्यकिरण. मस्त झालं ना ते, असं. एक नंबर यार. जा ना तुला, तू पण एन्जॉय कर जा. जरा अरे भिजलो मी, पॅन्ट पूर्ण गेली कामातून. शी. ठीक है, एंजॉय, यही तो है जिंदगी. तुम्ही जाऊ बोलायला? नको. कसं जाणार, फोन आहे माझ्याकडे. ऐक बोट बना जवळ जा आधी, की आपण नाही, पाणी कमी झालं. एवढी भरती नाही येते, ओटी येते. पाणी मग तिथे होतं. सगळी रेती रेती झालेली आहे. हे बघा, ह्याचं बघा क्लिनिंगचं काय काम सुरू आहे माझं. पॅन्ट पूर्ण भिजलेली आहे, काय खरं नाही. आयुष्याची मुंबई करतोय मी, नाही आयुष्याची वसई करतोय. बट बॅक टू मुंबई येणार आहे लवकरच. बघ ना कसं माणसं, सगळ्यांना असं माणसांचं पण घेतलं जातं. सुलतान परत आलेला सुलतानवाला विचारायला. पाठलाग काय सोडत नाही बाबा आपला, तो घोड्यावरती बसूनच राहणार आहे वाटतं. ते समोर काय द्या तिथे, काय लाईट हाऊस सारखं आहे ना. हा मे बी. मस्त वाटतं. मस्त एन्जॉय. बघा मित्रांनो, तसे लहान लहान मुलं खेळत आहेत. पूर्ण जीवाची मुंबई. लहानपणी एवढी मजा करायचं ना आम्ही. आधी काय सांगू तुला, तेव्हा असं वाटायचं ना, तेव्हा असं वाटायचं कधी मोठं होतंय. पण आता असं वाटतं लहानपणच बरं होतं. आता या लहान मुलांना बघून तर जरा जास्त हे बघा, हे बघा. हे बघा पूर्ण मस्त मस्त. मागे बघा, कोणी धुमाकूळ चाललं त्यांचं. हे बघा दिसतंय, माझ्या एक्झॅक्ट मागे आहेत. आमचं बालपण आठवलं. हे बघा, अलिबागच्या बीचवर तर आम्ही इतकी मजा केली आहे ना, सकाळ झाली की आम्ही समुद्रात पोहायला, पूर्ण मातीने माखून यायचं. असं पण मामाच्या घरापासून बीच एकदमच जवळ आहे ना, समोर जायचं हो. बॅक साईडला पूर्ण. आणि मग आम्हाला मागच्या साईडून यायला लागायचं, नाही तर ओरडा खायचं. पूर्ण घरात वाळू 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 पूर्ण. आज माझे केस काही जागेवर राहणार नाहीये, इतकी मस्त सुंदर वारा इट्स सुटलाय. ओके टू हॅव अ फन बेबी. मध्येच काय काहीतरी होतं वेगळंच काय झालं ना. अशी सवय नाही ना आपल्याला बोलायची. बेबी, बाबू, सोना.
शोना आम्ही ना कोणाला तरी चिडवायचो, नाव ना मेन्शन करू शकत पण निकेश भाईला नक्कीच कळलं असेल. पूर्ण पूर्ण जीन्स भिजली आहे माझी. ठीक आहे, समुद्रावरती आलो, एन्जॉय करणारच ना. बापरे, भरपूर क्राऊड येतो अदिती इथे. मग हो actually. मला लागले आता भूक आणि मी पोरांनी शोधतोय. काय करून ठेवलंय. असं आम्ही खूप करायचंय बघ. हे बघा, लहान मुलांनी बघा काय काय केलं इकडे. मला लागले भूक आणि हे बघा सूर्यनारायणाचं परत दर्शन झालेलं आहे. भारीच वाटत. आणि हे बघा इथे लहान माणसं सुद्धा, मोठी माणसं सुद्धा लहान झालेली आहेत. घोड्याचा आनंद, बसला. घोड्यावरती बसायचा आनंद घेत आहेत. समुद्रावर जायचं आणि घोड्यावर बसायचं, घोड्यावर झाल्यावर घोड्यावरून पडायचं. जाऊया आता, भूक लागली यार, काहीतरी खाऊया. तुझं कसं रे, तुला भूक लागते सारखी सारखी. अरे दुपारी नाही जेवला. मला चना मसाला खायचा. मला असं वाटतं मला दादरलाच जावं लागणार, इथे मिळत नाही मला चना मसाला. सगळे बघा वगैरे असं. काही पण आपल्या दादरची जी मजा आहे ना आपली चना मसाल्याची. कुल्फीवाला मस्त. असं बोलायचं. चणे शेंगदाणे मस्त. बीच खूप कापूस मोठा आहे, कापूस. आई देवा, सुलतान येतो समोर तिकडून जाऊन. पाहिजे का ते गुलाबी कापूस? नको ये ग. गुलाबी कापूस पण नको. बोला मक्का पाहिजे घ्या गरमागरम. हो एकच सांग त्याला, तर दोन ठेव. एकच बोललो. नको तेवढून आ जास्त जाओ, नाही. गरमागरम मिलेगा भाई, आ जाओ. लावतात त्याच्यात. चलो आमचं रेडी झालंय. अजून एक सांगू? नाही ठीक आहे दादा. थँक्यू. चल तिकडे जाऊ. मस्त मका रेडी झालेला आहे. समुद्र आणि मका मस्त. त्या सुगंध येते. भाई आ जाओ इधर आओ, गरमागरम. गाडी आपली आहे ना. हो. बघा, माझं गाडी आहे माझी. ये देखो भाई साहब क्या कर रहे हैं, मक्का खा रहे हैं. मजा आ रहा है क्या? मजा येते ना तुला? ते मक्याचे दाणे थोडे लहान आहेत. अरे मोठी पाहिजे, थोडे लहान आहेत. असू दे, सध्या तू लहान जाण्यांचा आनंद घे. अरे मी खाणार आहे, तू खा. दाणे दाणे लहान नाही, दाणे मोठेच आहेत. मी अर्धवट चावलंय. नाही, सुंदर आहे, ट्राय करा. हे बघा. बापरे. दाणे खूपच मोठे आहेत. खूप मोठे आहेत. मग मला जावलाच नाही होते. हे बघ माझं बाईट बघ. मजा गया. अडकता नाही ते दातामध्ये, पण असू दे, ठीक आहे. मका खाणं पण गरजेचं आहे. काही गोष्टी आयुष्यात पाहिजेत. मी तर अख्खा नाही संपू शकत, म्हणून आम्ही एकच घेतलाय. नाही त्याच्याच गळ्यात असतं सगळं, आणि मग तो ओरडतो मला. पण अनलिमिटेड, लिमिटच नाही आपली. आपण नाही कोणाला घाबरत. बघितलं ना किती प्रेम करते मी. खरंय खरंय. जेवण चांगलं करणारी बायको मिळाले, खूप प्रेम करणारी बायको मिळाले. अजून काय पाहिजे आपल्याला? तो पण तितकंच प्रेम करतो. अशा प्रत्येक हौशी आवड सगळं पुरवतं मला. मला जे खावं असं वाटतंय, कुठे फिरावं असं वाटतंय, सगळं माझ्या इच्छा पूर्ण करतो. मग काय, अभी मी मंचुरियन और गोला भी खाने वाली है. एन्जॉय कर. आधी बघ इथे क्रिकेट खेळायला पण मस्त आहे. क्रिकेट शिवाय तुम्हाला काय दिसतं? अरे यार, क्रिकेट 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 आहे ऑफकोर्स. तर आहेच. मग आपला बॉस माहिती ना कोण आहे? एकच. किंग कोहली नाही सॉरी, एक नाही. आणि रोहित शर्मा. दोन विसरलो कसं दुसऱ्या भावाला.
फेवरेट आहेत आमचे लोको दोघं पण. मका खाताना पूर्ण बरोबर लिपस्टिक बाकी. इथे लागली आहे माझी. मला तर बस झाला. हा खातोय. मला हा, खायचंय मंचुरियन. माझा विचार चालला का तिकडे जाऊन मंचुरियनचा जरा विचार. लग्न झालेल्या मुलांना कळत असेल काय राहिलेल्या गोष्टी कशा राहायच्या. हो मी तर ना काहीच पूर्ण असं काही खात नाही. मग माझं दुसरं हे बघा. पोट आहे. फॅमिली पॅक झालाय. पण ठीक आहे, बायकोचं प्रेम आहे ते. हम्म. चला दिदी चालली आहे आतमध्ये. मंचुरियन वडापाव इथे सगळंच ठेवलंय. हाय आता आम्ही आलोत वडापाव खायला मस्त. तिकडे मावशी वडापाव करताय. हे बघा इथं नक्की या सुरुची बीचला आणि या मावशींकडूनच घ्या. या मावशी इथे मस्त वडा करताय गरम गरम. किती वर्षापासून आहे तुम्ही इथे? मी आहे तिकडे म्हणजे बापरे 45 वर्षापासून ते इथे वडापाव लावतात. वडापावचं स्टॉल. म्हणजे आधी त्यांचे सासरे लावायचे, आता सासऱ्यांच्या नंतर त्या आता बघतात. मस्त गरम गरम आहे. हा चुरा पण आहे. बघा, आपण मी इथं बघा टाकायला काय देते. चाललंय. थोडंसं चुरा पण टाका. बांधू नका काकी आम्हाला खायचं. अच्छा हे चुरा टाकू. हा चुरा टाकू. हा चला, इथे चटणी पण वडापाव सुरू झालेला लावा. आहे. थोडंसं लावा. वडापाव बनवतात त्या काकी. दिदीचं बघा काय चाललंय. चुरा पण टाकून पाहिजे तिला आता. मस्त क्रिस्पी लागतं कुरकुरीत. शिवाजी बागचा आपला अशोक वडापाव फेमस आहे त्याच्यासाठी. कसं आहे खाऊन सांग मला. चांगलाच असेल प्रश्नच नाही. तुला पण टाकू चुरा. हा हा टाका. नको गरम गरम. तोंड भाजीला चिटकेल वरती. टेस्टी. तुम्ही लोक इथे आले ना नक्की इकडे वडापाव खायला या. मस्त. मी येते बाहेर थांब. मित्रांनो मी खाऊन बघतो कसं आहे. अदिती बोलले खूप छान आहे. मस्त टेस्टी. मस्त. एक नंबर. खाण्यामध्ये बघा किती गुंग आहे. लक्ष नाही तिथे. मस्त आहे मस्त. मस्त आहे ना. गरम गरम आहे ना मजा येते. त्यात चुरा टाकलाय तर अजून मजा येते. हा तोंड भाजलं मित्रांनो. हे बघा एंट्रन्सलाच आहे इथे. जसं तुम्ही सुरुची बीचला एन्जॉय करतात ना ते डाव्या बाजूलाच आहे मावशींचं वडापावचं स्टॉल. खरंच खा यांच्याकडे मस्त खूप चांगली चव आहे. हे बघा मस्त मका खाऊन झाला, वडापाव खाऊन झाला आणि आता गोळा. एकच गोष्ट गोळा राहिलेला. आता ते पण खायला आलं आम्ही. कुठचा पाहिजे तरी सांग त्यांना. हो काला काला खट्टा. कट्टा. सगळ्यांचा फेवरेट. मस्त इथे काला खट्टा गोळा तयार झालेला आहे. हे बघा अदितीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. थोडीशी सर्दी झाली म्हणून छोटाच घेतलाय आणि ठीक आहे. एकच घेतलाय कारण मी काय पूर्ण खाणार नाही. इट्स ओके. माझं दुसरं एम्प्टी स्टमक तिकडे आहे. ते बरोबरच आहे. त्यात काय कमी नाहीये ना. ही बघा कसा आहे गोळा. मस्त आहे. थांब थांब जरा जरी पडला ना माझा गोळ्याचा कलर व्हायचा. वा भारी. मज्जा आली मज्जा. नाही अजून कलर नाही आलाय. तुझ्या आलाय. मला दे. तुलाच येते कुठून. वा समुद्रावर आला ना हा विचारूनच जातो की हा एवढा मोठा आहे ते. त्यात काय एन्जॉय नाही आता नाही एन्जॉय करणार तर कधी करणार. नंतर आपल्याला रिग्रेट व्हायला नको. काय बरोबर आहे ना. मस्त आहे. यम्मी. चावतो काय चुप्पेच असते यार. तू बर्फ संपवतो सगळा. बर्फ तर खाल्ला गेला सगळं. देणार नाही तुला मी. सगळं रस चुकलं देणार नाही मी तुला. चल मला. मित्रांनो तुम्ही सांगा गोळा कसा खातात यार.
अरे हा डायरेक्ट जाऊ द्या आता काय सांगू त्याला काय कळतच नाही. समझ रहे हो? समझ रहे हो? हे बघा असा असं खायचं असतं घे. ऐका ना, मला माहिती आहे तुम्हाला मजा येतच असेल, तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्लॉग बघायचे असेल ना तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. आमच्या पेजचं नाव आहे लाईफ विथ अदिती अँड वैभव. तर नक्की तुम्ही फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळीकडे करून टाका आणि सगळीकडे एक्सप्लोअर करून टाका. म्हणजे तुम्हाला असेच आमचे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील Yes, आणि तुम्ही पण definitely. मजा कराल, आम्ही पण मजा करू. येस, आणि जर तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही अजून छान छान व्लॉग बनवू. नक्की नक्की. अजून काय बाकी आहे? मंचुरियन राहिले. खाणार आहेस नक्की? अरे आम्ही एक एकच प्लेट खातोय, असं नाही की आम्ही खूप सारं पण खातो मला आहे. ना ते गरम नाही वाटत आहे पण मंचुरियन. मला ना असं गरम गरम मंचुरियन खायची जी मजा आहे ना ते ती पण आपण आहे. तिथे थंड आहे. पण मला ना असं बाहेर गेलं ना की असं खाणार एवढंच आम्ही पण वेगळं आम्ही वेगळं नाही, मी खायचं मी असतं. मी हा, म्हणजे मी हा. थोडंच मी खाते. एवढीच खाते, पण माझ्याकडे राहिलेलं पण माझ्या नवऱ्याला देते. मला ना खूप सारं असं वेगळं वेगळं खायचं असतं आणि खूप मजा एन्जॉय करायचं असतं. म्हणून मग मी ह्याला म्हटले ह्या वेळेला सगळं एक एकच घे, तर परत माझ्या नावाने शंका पुढे. फक्त वडापाव मी अख्खा खाल्ला कारण मला प्रचंड आवडला, मस्त होतं. खरंच वडापाव खूप छान होता. मंचुरियन गरम बोलत नाही, चाय गरम बोलतात. खायचं मला मंचुरियन. चहा तर मी घरात निघताना घेऊन आले कारण चहा तर मला लागतो प्रचंड. मला तर चहा आवडतो, त्याच्यामुळे संध्याकाळचा एक टाइम तरी चहा पाहिजे. ते बघा तिथे लक्ष बघा, फक्त मंचुरियन कडेच लक्ष तिचं अजून पण. हे बघा. चला मित्रांनो, आता आमची निघायची वेळ झालेली आहे. आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. नक्की बघा. हा नक्की Next बघा, vlog पण लाईक आणि करा, हा पण शेअर करा, करणार आहोत. सबस्क्राईब करा आणि चल. पूर्ण भारतभर, पूर्ण एशियाभर, पूर्ण जगामध्ये पसरवून टाका आपले व्हिडिओ. चलो बाय.